तर हे गाईज गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा ब्लॉग सुरुवात करते म्हणजे आजच्या ब्लॉगला. तर ब्लॉग घरी शूट करता आला नाही कारण की खूप टाईम झाला होता घरातून निघायला. आणि आज म्हणजे आमची मामीच्या शॉपचं रेंटवर घेतले शॉप, त्याचं ओपनिंग आहे. तर त्यासाठी जरा सामानाची धावपळ चालू आहे. आता जस्ट घरी फ्रेश झालो, फटाफट आंघोळ केली आणि तसंच निघालो ताईचा कॉल आला तर मी निघालो जस्ट घरून. आता घरून शूट करायला मला भेटलंच नाही कारण की फटाफट घाईत निघालो. तर आता मला असंच आठवलं की शूट आपला करायचं, ब्लॉग चालू करायचं आहे. तर मी ब्लॉग चालू केला. आता जातो जर सामान घ्यायला. तर आता आपण निघू, मी गाडीवरच आहे. तर निघतो आता गाडीवरून. पटेल 100 पाव 50 वडे. कोला घ्यायचे 5. हो भैया कौन है? केली पेर 1 2 3 4 5 कोला होतात. 5 कोला घ्यायचे. पण आहे ना ते 4 आता चहाला. जय श्रीराम. 5 बोल दो ना. ये बड़ा वाला देना। हाँ वो है जाएगा। केळी कितना हुआ? 130 और 1 डजन केला. केला कड़क दो ना तैयार दो। एकदम तैयार मत देना, मीडियम देना. मतलब कल तक रहना चाहिए. ये क्या है ज़्यादा तैयार रात खाना पड़े गिर रहा है। एक 190 रुपये भाई। क्या 190 कम करो. 60 रुपये केला का भाव है। चला केली घेतली, फळं घेतली. आता मिठाई घेतो, मग आपलं काम झालं. म्हणजे तिला नाश्ता घ्यायचा आहे. हो बाप्पा, गाड्या कच्ची गाड्या काढताना. काय गंजी बोलाय तो गरम करते का तुला? जय श्रीराम. मिक्स मिठाई दे. 2.5 किलो सादा मिर्ची, 2 किलो तीखा, शेट आला. 5 किलो जय श्रीराम. 3 किलो सादा आला. 2.5 किलो सादा. 2 किलो नहीं आला है. 2 किलो 2 किलो यार. 2 और 2. अरे अंदर है सेव का. जिलेबी कैसे किलो? जिलेबी
₹200 किलो. चला आपलं झालेलं आहे निघूया. आता सगळे सामान घेतले, फळं आणि मिठाई. जातो आता घरी आणि नंतर बघू अजून काय काम आहे. मम्मीला कामावर सोडायच्या परत. जातो, सामान देतो घरी, तिला कामावर सोडतो. अ 100 वडे 50 पाव बांध पटापट. रस्त्याची वाट लागली सापडली. पोचलो बंगल्यावर. एवढी थंडीमध्ये काम केलं ना, गरमीत करून जातो ना थोडं काम. खूप काम केलं. बस नाही ना काय काय म्हणता बोला. आता विजेवर जास्त बघेल तुझं लक्ष नाही सर, काय बंद केलं. पैसे देत का? तर गाईस मम्मीला सोडून आलो आहे कामावर. मी कामावर गेले आता तिथे थोडंफार काम करून आणि आता थोड्या वेळात जातो तिकडे. पूजा चालू केली आहे, ताई बसले पूजावर. आणि ताई म्हणजे व्लॉगमध्ये येत नाही सध्या, म्हणजे ती डायरेक्ट बोलते की तिचा डायरेक्ट लग्नाचाच व्लॉग बनव. ती पण तिला व्लॉगमध्ये घेऊन पण तिला व्लॉगमध्ये घेत नाही. तिथं डायरेक्ट लग्नाचा व्लॉग बनवू आपण. तर आजांची पूजा बसली तिथे. थोड्याच वेळात मी पण जातो तिकडे. टाईम तर झाली, घरची थोडी कामं आटपली आणि जातो तिकडे आता. त्याच्यानंतर आपला मेन म्हणजे शेवचा बड्डे आहे भाविकचा. तर जायचं आहे तिथे आपल्याला, थोडीफार मस्ती करू त्याच्यासोबत. तर आज कालच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल त्यांनी खूप मार खाला, बेकार कुत्र्यासारखा मार खाला त्याने. तर जाऊ आता, आज पण आपण त्याचा बड्डे आहे तर जायला लागेल. आपला मित्र आहे तो मैत्र आहे, हाई झवणी त्याला नाव ठेवलं आता ब्लॉगमध्ये. बघू आता, आज त्याला जाम चिडतो त्याला सवय का, तरी त्याला आता जाऊन भेटू आपण आणि जाऊ आता आपण तिकडे ह्याचं शॉपवर. बघू थोडंफार. मग मम्मीला घ्यायला जायला लागेल 12:30 वाजता. तर मम्मीला घेऊन आल्यावर परत तिथेच जायला लागेल, जेवण तिथेच आहे आज. तर जेवल्यानंतर मग जाऊ आपण दुपारी भाविककडे. तर भेटूया आपण दुपारी ना, इकडे संध्याकाळी जाईल मम्मीला सोडल्यावर. कारण की कसं मग तो दुपारी जाऊन परत यायला लागते पुरापाड्यात जाऊन. तर मम्मीला सोडूनच एखादी जाण डायरेक्ट तिकडे. तर आपण एक संध्याकाळी भेटू, मग थोडं संध्याकाळी जरा केक वगैरे कट करू. तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग बघत राहा. गाईस दुपारपासून का शूट नाही केला, जरा कामात होतो, बाहेर गेलेलो. आता जस्ट घरी आलो आहे. तर आपण जायचं भाविकच्या बड्डे. मी सांगितलं होतं आज शेवचा बड्डे आहे, तर आता जायचं तिकडे. तर आपल्याला मम्मीला घरी सोडू. मम्मीला घरी सोडल्यावर मग आपण तिथे जाऊ पुरापाड्यात. केक घेऊन जायला लागेल जरा. मी आणि गीत आहेत तिथे. मीच आहे, मीच्या घरीच केक कापून आपण. तर कंटिन्यू राहा. आता आपण जाऊ मीकडे. शेप बघले का बोली हां वा हां शेव केक घेतला आहे शेवसाठी. आता निघू अगाशी ना. आता मी तुला फोन कर ना. केक घेतला, आता निघाला केक घेऊन. त्याला शेवच्या बड्डेला हाय जवणी माझा मैत्र शेव. आज त्याचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त तुला आज
रस्त्यात भेटा घ्यावं लागलं काय बोला झालं मला तुझे पलकीला देखवल्यांचा पहिला गणपती बाप्पा मोरया. करून चालला वाटते करून चालला वाटते अंधार करून ठेवलाय तो कैला गेले लोक सोडून गेली सेव काय झालं तुला सांग ना मामाची पोरी सोडून गेली क्रिकेट खेळण्याला कपडे नाही बदलले सेव काय झालं दोस्तार काय झालं बघ असा टेकला नाही मार खाला सर मग आज मार नाही खाला मग आता मारायचं त्याला मी एकदा काय सांगितलं त्याचा मोठा सीन झालाय पण रिव्हील नाही करू शकत मला बोल कॅमेराच्या मागे रिव्हील करू शकतो कॅमेरा बंद करू असं कॅमेरा बंद करू फोनच बंद करा चल लोकांनी चूप बोलायला क्लासिक शॉट बोल. चूप काय त्यांचे 6,000 हा तर मम्मीकडे दिलेले त्याने आई झोली ते स्वतःकडे 6,000 उडून टाकले कुठे उडवले एक पण रुपयाला ठेवला कुठे उडवले पण काय माहित काय नाही बडवा केलं. बोलत नाही ना. काय बडवा बोलतच नाही रशियन इथली का काय रशियन आणलेली इज्जतीत तुला विचारलं 6,000 काय मग काय अरे केलं? मलाच ना माहिती काय आणलेलं तुझ्या आईची पोती तुला ना माहिती काय कधी आणलेलं? कधी दारू तर बडवे तुला आम्ही पाजलाय दारू तर आमच्या पैशाने पिलाय तू दारूचा तर काय प्रश्नच नाही मग तू विचार कर ना काय केले पैसे 1 रुपया नाही मिळत त्याला बोललो 1,000 रुपये त्याला मला आनंद दाखव. आता दाखव आम्हाला हा बघितलं इज्जतीत सांगतो पैसे काय केले सांग मला नाही माहिती कालचाच केक ते सांगते काय केलं, पैसे काय झाले उडवले विषय नाही तुला. उडवले हा. कुठे उडवले आगाशी. उडवले ते मला तो बंद होता का विलंकनी तो बंद होता विलंकनी केक बरा होता बरोबर जा. कालचा. अरे ट्राफिक केवढे आहे बोलला त्याला तुला इज्जतीत विचारतो पैसे काय केले काय मरू traffic आहे. तुझ्या आईची हा माझ्या आले आईपेक्षा मठात गेले मला नाही माहिती काय खाल्लं तुम्ही एवढं शेवचे आयटम सोडून गेले मामाची पोरी अरे ते उद्या तिचा बर्थडे आहे मी चालला उद्या हॅपी बर्थडे हॅपी हॅपी बर्थडे काही Happy birthday to you. Happy birthday dear Kali Shev. Happy birthday to you. स्माइल देखो भाई की भाई स्माइल आया, देना आया, आया, अरे आया. स्माइल दे पहिले दादाला पहिले दादाला ए भाई शेव हे घे बस शेव हे घे हॅपी बर्थडे अरे अक्का घे भावी करत